सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। सह्याद्री वर्णनाच्या मागच्या सत्रामध्ये आपण स्वामींच्या श्रीमूर्तीच्या काही अवयवांचं वर्णन पाहिलं। त्यामध्ये अवयव आपल्याला म्हणता येतील घोटे, कटिप्रदेश, पोट, नाभिकमळ, रोमावळी, वक्षस्थळ, भुजादंड, करकमळ या सर्व अवयवांचं आपण वर्णन हे मागच्या सत्रामध्ये ऐकलेलं आहे सह्याद्री वर्णनाच्या। आजच्या सत्रामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या अवयवांचं वर्णन ऐकायला मिळणार आहे तर करंगुळी, हात, भुजा, स्कंद, श्रीकंठ, श्रीमुख, श्रीचरणीचे नख, हनवटी, ओठ, दात, रसना म्हणजेच जीभ, मिशी आणि नाक या सर्व अवयवांचं मूर्ती वर्णन, या सर्व अवयवांचं वर्णन आपल्याला आजच्या या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे नेहमीच्याच प्रमाणे हे मूर्ती वर्णन पण तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, कारण श्री रवळव्यास हे सर्व वर्णन करत आहेत आणि त्यांचं पांडित्य कसं आहे ते आतापर्यंत आपण पाहिलेलंच आहे। मागची व्हिडिओ जसे तुम्हाला आवडले त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी सह्याद्री वर्णनाचा व्हिडिओ अपलोड केला की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही सह्याद्री वर्णनाचं सत्र ऐकू शकाल। मागचं सत्र कोणी ऐकलं नसेल अजून तर वर आय बटन मध्ये मी मागच्या सत्राची लिंक दिलेली आहे, आय बटनवर क्लिक करा आणि मागचं सत्रही तुम्ही ऐकू शकता तिथे। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। कालच्या सत्रातील आपण एक ओवी घेऊया आणि नंतर मग आजच्या सत्राला आरंभ करूया। अंगुळी परवे अखंडिते म्हणोनी हरणीशी दान वरते लक्षणे धनरेख तल्हाते वाढली दिसे। एष श्रिये विश्रामुनिका जोडला करांगुष्टी देखा तैला गोणीतिही लोका माझी एष जाणीजे। पंडित रवळव्यास म्हणतात, एष श्रिये विश्रामुनिका जोडला करांगुष्टी देखा। जे काय करांगुष्टी आहे म्हणजेच आपल्या हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या ठिकाणी जणू काही यशश्री जी आहे ते विश्रामाते पावलेली आहे आणि तेव्हापासून या तिन्ही लोकांमध्ये यश जे आहे ते विद्यमान झालेलं आहे। जीव संसार कुहा पडिले तया लागी दोरदंड लांबले जैसे कापारांबे निघाले कैवल्य वटासी। जीव संसार कुहा पडिले। कुहा म्हणजे काय? हिंदीमध्ये कुह्याला काय म्हणतात तर हिंदीमध्ये कुहा जो आहे ते विहिरीला म्हणतात। तर इथे कवी आपल्याला सांगत आहेत की जीव संसार कुहा पडिले म्हणजेच हे जे जीव आहेत संसार रूपी विहिरीमध्ये पडलेले आहेत आणि अशी ती खोल विहीर आहे, मग त्यांना काढायचं कसं बाहेर? तया लागी दोरदंड लांबले। त्या जीवांसाठी जणू काही स्वामींनी आपले स्वतःचे जे दंड आहेत, हात आहेत, ते जणू काही दोरीसारखी लांबवलेले आहेत, असे खाली सोडलेले आहेत जीवांना ऊर्ध्वगामी करण्यासाठी, जीवांना वर काढण्यासाठी। म्हणून इथं दोर दंड लांबले असं बोललेलं आहे स्वामींच्या हातांना।
जैसा का पारांबे निघाले कैवल्य वटासी. किंवा मग दुसरी उपमा देतात कवी इथे. कवी म्हणतात जणू काही कैवल्यरूपी वटाला म्हणजे वडाच्या झाडाला जणू काही पारंब्या निघालेल्या आहेत. वडाच्या पारंब्या कशा लोंबतात त्याप्रमाणे जणू काही पारंब्या अशा खोल त्या विहिरीमध्ये गेलेल्या आहेत. त्या संसारूपी विहिरीमध्ये जे जीव पडलेत त्यांना वर काढण्यासाठी. ते भुजा दंड अजानू घेत दिग्गज परहस्तांचा मानू. तयांची बरव काही वाणू प्राकृतामती. ते भुजादंड अजानू. ते भुजादंड कसे आहेत? अजान आहेत म्हणजेच जाणूपर्यंत लांब आहेत. त्याला अजान बाहू असं बोलतात. आपण एरवी पण स्वामींचं मूर्तीवर्णन करायचं म्हटलं तर अजान बाहू आपण बोलतोच. त्याप्रमाणे कवीने इथे सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे भुजादंड आहेत, हात आहेत, ते हात अजानू आहेत म्हणजे जाणूपर्यंत खाली लांब आलेले आहेत. घेत दिग्गज परहस्तांचा मानू. जाणूचा अर्थ मी ह्यापूर्वीही सांगितलेला आहे. जे काही जुने शब्दकोश असतात त्यामध्ये जाणू असं गुडघ्याच्या खाली 4 बोट आणि गुडघ्याच्या वर 4 बोट या भागाला जाणू असं बोलतात. तर अजानू आहेत म्हणजेच जाणूपर्यंत गुडघ्याच्या खाली 4 बोट पण जाणू आहे, गुडघ्याच्या वर पण 4 बोट जाणू आहे. तर जे सुंदर हात दिसतील चांगले त्या मापाने स्वामींचे जाणूपर्यंत हात लांब आहेत. असे ते जे भुजादंड आहेत ते जणू काही दिग्गज परहस्तांचा मानू. हे जे दिग म्हणजे दिशा आहेत, दिशारूपी गज म्हणजे हत्ती, यांना जणू काही आधारभूत ठरलेले आहेत असा मान त्यांना मिळालेला आहे. त्यांची बरव काय वाणू. ते किती सुंदर दिसतात. त्यांचा बरवेपणा मी काय वाणू बरं. प्राकृतामती. माझी मती तर प्राकृत आहे, गावठी आहे, खेडमट आहे, अज्ञानी आहे. मी काय वाणू शकणार आहे बरं. नाही वाणू शकणार. पराडे कैवल्य गिरीचे उचावले दिव्य तेजाचे. तैसे दोन्ही स्कंद स्वामीचे प्रकाशले. शिखर कैवल्यगिरीचे जणू काही कैवल्य रूपी पर्वताचे ते शिखर आहेत. उचावले दिव्य तेजाचे. दिव्य तेज तिथं उंचावलेलं आहे. तैसे दोन्ही स्कंद स्वामीचे प्रकाशले मज. तसे मला स्वामींचे दोन्ही हे जे स्कंद आहेत म्हणजेच खांदे आहेत असे मला वाटलेले आहेत असं इथे कवी बोलतात. कैसा सुरेख नेटका शंखाकृती श्रीकंठू आईका. जया वालभे झोंबी नलिका सुमन माळा. कैसा सुरेख नेटका शंखाकृती श्रीकंठू आईका. कसा सुरेख नेटका जसा सुंदर वाटेल आपल्याला, जशी सुंदर श्रीमूर्ती आपल्याला हवी हवीशी वाटते. नेटक जसा अवयव जसा असावा तसाच सुंदर कसा दिसेल एखादा अवयव, ज्या आकृतीत तो अवयव असायला पाहिजे आणि मग तो सुंदर दिसेल तशाच आकृतीतला तो अवयव आहे नेटका, त्याला म्हणतात. शंखाकृती श्रीकंठू आईका. श्रीकंठ कसा आहे तर शंखाकृती आहे, व्यवस्थित एकदम आकारेसी युक्त आहे. जया वाल्लभे झोंबी नलिका सुमन माळा. सुमनांच्या माळा जणू काही त्या कंठाला झोंबलेल्या आहेत म्हणजे चिटकलेल्या आहेत. एवढा सुंदर तो कंठ दिसत आहे. ते आवडी देखोची नेदी तरी काही विश्वाची लाज बाधी. तो श्रीकंठू वाणावया बुद्धी केतुली माझी. ते आवडी देखोची नेदी तरी काही विश्वाची लाज बाधी. तो श्रीकंठ वाणावया बुद्धी केतुली माझी. ते आवडी देखोची नेदी. मागच्या वेळीमध्ये उल्लेख कशाचा आलेला आहे तर सुमन माळांचा उल्लेख आलेला आहे. त्या सुमन माळा स्वामींच्या गळ्यात आहेत आणि त्या सुमन माळांना एवढी स्वामींच्या कंठाची आवडी लागलेली आहे, एवढ्या चिटकून बसलेल्या आहेत कंठाला की ते कंठ दुसरं कोणाला दिसूच देत नाहीत.
तरी काही विश्वाची लाज बाधी, त्यांना कशाचीही लाज तिथे बाधलेली नाही. आणि असा तो सुंदर श्रीकंठ, वानावया बुद्धी केतुली माझी, माझी बुद्धीच केवढी आहे की मी त्या श्रीकंठाचं गुणानुमोदन करू शकेल? नाही करू शकणार मी गुणानुमोदन. एवढा सुंदर कंठ आहे. मुखश्रियेचा ठकारू, तो कवणा बोलवे आकारू, जो सर्वांगा शृंगारू, आदी लक्ष्मीचे आ. मुखश्रियेचा ठकारू म्हणजे मुखश्री जी आहे, स्वामींचं जे मुखकमल आहे त्याचा आकार, तो कवन बोलावे, कोणाला बोलता येणार आहे? तो आकार कसा आहे तो? जो सर्वांगा शृंगारू आदी लक्ष्मीच्या, ज्या श्रीमुखाचा शृंगार कुणी केलेला आहे? तर आदी लक्ष्मीच्या, म्हणजेच मायेने त्या श्रीमूर्तीचा शृंगार केलेला आहे. जी माया आहे ती माया नटलेली आहे तिथे. आणि एवढा शृंगार ज्या अर्थी मायेने केलेला आहे, मायेने त्या श्रीमूर्तीचं जे काही आखाटणी केलेली आहे, रेखाटणी केलेली आहे, जे काही मूर्ती तयार केलेली आहे ती मायेने तयार केलेली आहे. आता प्रश्न असा उद्भवू शकतो तुमच्या मनामध्ये, हरिपाळ देव हे तर कमळा राणीचे सुपुत्र, विशाल देवांचे सुपुत्र. आता इथे कवींनी सांगितलं की आदी लक्ष्मीने म्हणजे मायेने केलं. आता कसा अर्थ घ्यावा? इथे आपल्याला अर्थ असा लावावा लागेल, आदी लक्ष्मीच्या मायेने तर केलेलं आहे. ते जे पूर होतं, शरीर होतं हरिपाळ देवाचं, ते सप्तधातुरूप होतं. परंतु आपल्या शास्त्रामध्ये एक न्याय येतो, अग्नी कोळसन्याय धुमसून काढला. जो प्रपंच होता तो मायेने अग्नी कोळसन्याय धुमसून काढला आणि नंतर ते जे शरीर आहे ते शुद्ध चैतन्याचे निर्मी, म्हणजे शुद्ध चैतन्याचे ते शरीर तयार करते माया. आकार ठकार तसाच राहिला तरी काय हरकत नाही, तसाच होता. पण आकार ठकार जो काही शरीराचा आकार होता, जी काही सुंदरता होती हरिपाळ देवांची ते तशीच होती. परंतु तिथे जे पहिलं सप्तधातुरूप हे जे काही प्रापंचिक भूतांनी ते शरीर तयार झालेलं होतं, ते शरीर नंतर स्वामींनी पुरस्वीकार केल्यानंतर ते शरीर तसंच नाही राहिलं, तर मायेने तिथे अग्नी कोळसन्याय धुमसून काढलं सर्व आणि शुद्ध चैतन्याचं ते शरीर तयार केलेलं आहे. हा अर्थ इथे अभिप्रेत आहे रवळ व्यासांना आणि हा अर्थच योग्य इथे बसतो. राहो चेणी धाके हिंपुटी, चंद्र जाला कळा तुटी, तो हळूहळू सेवटी नाहीची जाला. राहूच्या धाकाने, राहूचा एवढा धाक होता जणू काही या चंद्राचं हृदय फुटून जाईल एवढा धाक. आणि त्या धाकानेच याला काय झालेलं आहे, चंद्र जाला कळा तुटी. याच्या मागे कळा तुटी नावाचा रोग लागला, क्षयरोग, जसं मागे आपण वयांमध्ये ऐकलेलंच आहे. याच्या कळा क्षीण होत जातात ज्यावेळेस हा अमावस्येकडे वाटचाल करतो. तर त्या राहूच्या धाकाने याला असं कळा तुटण्याचा एक रोग लागलेला आहे आणि शेवटी हळूहळू तो नाहीची झाला, म्हणजे नष्ट होऊन जातो अमावस्येच्या रात्री. परितेने श्रीवदन चंद्रामृते, 17 केले पुरते, म्हणून कळाचे आले भरिते, ते सागरी न समायेची. परितेने श्रीवदन चंद्रामृते, परंतु त्या चंद्राने काय केलं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे वदन आहे ते वदनच जणू काही चंद्रामृत आहे आणि त्याच्याकडून म्हणजे स्वामींच्या मुखकमलावरून, मुखचंद्रावरून 17 केले पुरते, त्याला 17वी कळा प्राप्त झालेली आहे जणू काही. आणि म्हणून कळाचे आले भरिते, ते सागरी न सामायेचे. आणि म्हणून सागरालाही इकडे भरती आलेली आहे. त्या सागरामध्ये पण पाणी मावायला तयार नाही, ओसंडून सागर पण आपली परिसीमा सोडून बाहेर निघत आहे. ही कळा पण 17वी
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वदनचंद्रामुळे, मुखचंद्रामुळे त्या चंद्राला प्राप्त झालेली आहे, असं इथे कवींना आपल्याला सांगायचं आहे. तैला गोनी पूर्णमयंकु झाला, सुधाकर होऊनी ठेला, हाळाहळे तप्त निवाला चंद्र मौळी. तैलागोनी म्हणजेच तेव्हापासून पूर्ण चंद्र तयार झाला, सुधाकर होऊनी ठेला, आणि या चंद्राला सुधाकर असं नाव पडलं. सुधा म्हणजे काय तर अमृत, ज्याच्या ठिकाणी अमृताचा साठा आहे असा तो सुधाकर, असं त्याला नामना प्राप्त झालेली आहे. आणि हळाहळे तप्त निवाला चंद्रमौळी, जो हलाहल विष पिल्यामुळे एकदम तापदग्ध झाला होता असा तो महादेव, त्या महादेवाच्या अंगामध्ये जी काही उष्णता निर्माण झाली होती हलाहल विषाच्या ग्रहणामुळे, त्याने हलाहल विष पिलं. ज्यावेळेस समुद्रमंथन चालू होतं, त्या समुद्रमंथनातून ज्यावेळेस हलाहल विष निघालं, सर्वजण देवता लोक घेऊन गेले महादेवाकडे, आता आम्हाला या संकटापासून निवारण करा आमचं. आणि म्हणून त्या महादेवाने ते विष पिऊन घेतलं होतं हलाहल. विष तर पिलं, परंतु शरीरामध्ये एवढं भयंकर अग्नी निर्माण झाला, एवढा भयंकर ताप निर्माण झाला त्या हलाहल विषामुळे. त्याचं पूर्ण अंग जे होतं ते तप्तायमान झालं होतं, गरम झालं होतं. आणि ज्यावेळेस मग हा चंद्र मस्तकावर धारण केला त्याने, त्यावेळेस शांतता मिळालेली आहे महादेवाला पण. आणि अशा त्या महादेवाला 17वी कला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मुखकमलापासून मिळालेली आहे, मुखचंद्रापासून मिळालेली आहे, असं इथे आपल्याला कवीला इथे सांगायचं आहे. तो जड चेतने निववी, हे तेनेची जोडिले स्वभावी, आणि मुखचंद्रा वेधला जीवी, म्हणून झाला शीतरश्मी. तो जड चेतने निववी, हे तेनेची जोडिले स्वभावी. हे जे जडचेतन पदार्थांना चंद्र निववतो, शांत करतो, शीतल करतो, हे तेनेची जोडिले स्वभावी. तेनेची म्हणजे काय तर स्वामींकडूनच हे त्यांना गुण प्राप्त केलेला आहे स्वामींच्या मुखचंद्रामुळे. आणि मुखचंद्रा वेदली जीवी, म्हणून झाला शीतरश्मी. आणि म्हणूनच त्या स्वामींच्या मुखचंद्र कमलाकडे वेधल्या गेलेला आहे, त्यांच्याकडून गुण भेटलेला आहे चंद्राला. आणि म्हणून त्याच्या ज्या रश्म्या आहेत, रश्मी म्हणजे काय तर किरण चंद्राचे, हे किरण शीतल झालेले आहेत. हे सर्व देण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आहे. दर्शने सोमकांत द्रवे ऐसा, जयाचे नी चंद्रू झाला पर्यसा, तो मुखचंद्र देवाचा कैसा बोली वाणावा. दर्शने सोमकांत द्रवे ऐसा, जयाचेनी चंद्रू झाला पर्यसा. म्हणजे चंद्राच्या ठिकाणी असा गुण आलेला आहे की सोमकांताला जर दर्शन झालं, त्या चंद्राचं किरण जर पडले तर सोमकांत द्रवतो. हा जो गुण आहे तो गुण मुखचंद्रू देवाचा कैसा बोली वाणावा. जयाचेनी चंद्रू झाला पर्यसा म्हणजे चंद्राचे किरण त्या सोमकांतावर पडल्यानंतर सोमकांत जो पाषाण आहे तो द्रवणार. हा जो गुण या चंद्राच्या ठिकाणी आलेला आहे, हा गुण स्वामींमुळे आलेला आहे याच्या ठिकाणी. आणि असं ते स्वामींचं मुखचंद्र जे आहे ते मुखचंद्र कैसा बोली वाणावा, म्हणजे मी माझ्या बोलीमधून कसं काय वर्णू शकतो बरं, मी नाही वर्णू शकत. तया वदन चंद्राचा उदो, करी अधिकार्य कुमोदा प्रबोध, भक्त चकोरांची तृप्ती अनुवादो, केवी जाणीजे. स्वामींचं जे मुखकमल आहे, मुखचंद्र आहे, त्यांचा उदय झाल्यानंतर जे अधिकारी होते भक्त, त्या भक्तांना काय झालेलं आहे तर प्रबोध झालेला आहे. हे जे भक्तरूपी चकोर आहेत ते तृप्त झालेले आहेत स्वामींचं ज्यावेळेस मुखचंद्र उदयाला आलेला आहे. आणि त्याचा अनुवाद मला कसा करता येणार आहे बरं, असं कवी म्हणतात. जयाची श्रीचरणीचे नख, पाता नर नारी लाविले ठक, माझी विश्वमोहन श्रीमुख वर्णवे कवना.
ज्यांच्या श्रीचरणाचं नख पाहिल्यानंतर नरनारी काय होतात, ठक होतात, म्हणजे स्तब्ध होतात. आणि माझी विश्वमोहन श्रीमुख वर्णवे कवना, अशा स्वामींचं नखाकडे पाहिलं तर सर्व लोक स्तब्ध होतात. आणि अशा स्वामींचं जे श्रीमुख आहे ते कोण वर्णू शकणार आहे बरं? कोणीच वर्णू शकणार नाही. जे रूप श्रियेचे मंडन वेद विद्या कामान, ते प्रसन्नतेसी क्रीडास्थान जोडले निके. जे रूपश्रियेचे मंडन वेद विद्या कामान, स्वामींचं जे मुखकमल आहे, मुखचंद्र आहे, ते जणू काही रूप श्री जी आहे तिला पण ते जणू काही भूषणावह ठरत आहे. वेद विद्या जे काही लोक कामना करतात ते कामना पूर्ण करणारे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. आणि श्रीमुख कसं आहे स्वामींचं, जणू काही प्रसन्नतेचं ते क्रीडास्थान आहे. तिथे सदोदित प्रसन्नता दिसते स्वामींच्या मुखचंद्रावर. अशी ती जोडले निके, निक सर्व काही त्यांच्या ठिकाणी जोडल्या गेलेलं आहे. वाईट असं काही नाही. श्रीमुखचंद्र कसा आहे, सदोदित सुप्रसन्न आहे. सदोदित प्रसन्न हा जो गुण आहे तो गुण स्वामींच्या मुखचंद्रावर खेळतच असतो. जणू काही स्वामींचं मुखचंद्र म्हणजे ते क्रीडास्थान आहे प्रसन्नतेचं. अशा प्रकारे रौळव्यासांना एकंदरीत स्वामींच्या मुखचंद्राची महिमा आपल्या सर्वांना सांगायची आहे. इखत प्रभा गोमटी, बुडाली दिसे हनवटी, रंग कैसा अधरपुटी बोसंडत. जे प्रभा आहे गोमटी, इखित आहे, ज्याप्रमाणे पूजावसरामध्ये येते इखित हास्य स्वामी करायचे. आणि या इखित प्रभेमध्ये म्हणजेच काय तर प्रभा जी आहे ती इखित आहे. आणि अशा या प्रभेमध्ये हनवटी पूर्ण बुडालेली आहे. रंग कैसा अधरपुटी ओसंडत, अधरपुटाचे म्हणजे ओठांचे रंग ओसंडून वाहत आहेत असं त्या ओठांचं वर्णन कवी इथे करतात. दाडिंबी पुष्पी काल, दाडिंबी पुष्पी काले, माणिक रंगे दीधले, तरी अधर पल्लव रंगाथिले बहुते पाडे. दाडिंबी पुष्पी काले, दाडिंबाच्या पुष्पाचे जणू काही काले दिलेले आहेत, लेप दिलेले आहेत. माणिक रंगे दीधले, कशाला लेप दिलेत? माणिक रंगाला दाडिंबाच्या पुष्पाचे लेप दिले. तरी अधर पल्लव रंगाथिले बहुते पाडे, तरी पण जे अधर पल्लव आहेत म्हणजे ओठ आहेत स्वामींचे ते खूपच वेगळ्या प्रकारचे रंगातिले. बहुते पाडे म्हणजे खूपच काही एक वेगळीच छटा आहे त्यांच्यावर. आणि ते काम संजीवनी प्रसिद्धी, अधर पल्लवाथिली दिव्य औषधी, नाना ते कामिनी जन केळीची आदी वोष्ट पूट. आणि ते काम संजीवनी प्रसिद्धी कसे आहेत? वोष्टपूट, ओठ कसे आहेत? जणू काही कामाला म्हणजे मदनाला ते जीवन दान देणारे आहेत, जीवनाची संजीवनी देणारे आहेत, असे प्रसिद्धी पावलेले आहेत ते. अधर पल्लवाथिली दिव्य औषधी, त्या अधर पल्लवाच्या ठिकाणी दिव्य औषधी जणू काही आथिलेली आहे म्हणजे तेनेसी युक्त आहे. नाना ते कामिनी जन केळीची यादी वोष्टपूट. आणि हेच वोष्टपूट जे आहेत ते आद्य आहेत सकळ क्रीडेंना. मानकुलियांचा रंगू, मुक्ताफळा दीधला चांगू, तरी दंतपंक्तीसी योगू उपमेसी नव्हे. मानकुलियाचा रंग मुक्ताफळा दिदला चांगू. मानकुले जे असतात त्यांचा रंग, माणिकांचा रंग मुक्ताफळांना दिला म्हणजे मोत्यांना दिला चांगल्या प्रकारे. तरी पण जे दंतपंक्ती आहेत स्वामींच्या म्हणजेच दात आहेत, त्या दाताची बरोबरी ते करू शकत नाहीत. ते उपमा मी दातांनाही देऊ शकत नाही.
एवढे सुंदर दात आहेत, पांढरे शुभ्र चमकत आहेत, असं इथं कवींना सांगायचं आहे. ते दशन कैसे सुढाळ, धरावरी फांकती कीळ, तैसी निवविती नाही झळाळ, चांदी नयासी. काय कल्पकता आहे आणि काय सुंदर वर्णन इथे कवींनी केलेलं आहे. कवी म्हणतात ते दशन कैसे सुढाळ, ते जे दात आहेत ते कसे एकदम सुढाळ आहेत, एकदम छान दिसायला शोभिवंत आहेत, व्यवस्थित आहेत, म्हणजे दिसायला आकर्षक आहेत. म्हणजे फारच बारीक बारीक पण दात नाही आहेत, फारच एकदम मोठे पण नाही आहेत, तर व्यवस्थित सुढाळ म्हणजे काय, तर दिसायला छान आकर्षक टपोरे, व्यवस्थित, एकदमच मोठे पण नाही एकदम छोटे पण नाहीत, सुढाळ आहेत, छान आहेत. आधारावर फांकती कीळ, असे त्या दातांवर एक चमक आहे, अशी कीळ फांकत आहे म्हणजे चमक फांकत आहे त्या दातांची त्या ओठांवर. तैसी निवविती नाही झळाळ चांदणी असी. जे चांदणं असते शीतल, त्या चांदण्याकडे अशी झळाळ नाही, जी झळाळ स्वामींच्या दंतपंक्तींवर आहे, म्हणजेच दातांवर आहे. अशी झळाळ आहे, अशी चमक आहे. त्या दातांचीच चमक जणू काही या सकळ जीवांना काय करेल, तर निववून टाकेल. चांदण्यांकडे एवढी शीतलता नाही, एवढी शीतलता त्या तेजामध्ये आहे, स्वामींच्या दातांच्या तेजामध्ये. दातांच्या त्या तेजामध्ये एवढी शीतलता आहे की या जीवांना ते निववतील, शांत करतील. एवढे ते दात सुंदर आणि शीतल, तेजोमय असे बर्वे असे दात आहेत. जे परेची बोलिकी, शब्दांची घडावणी निकी, रसा निवाडू करी विशेखी, रसना ते. आता कवी रसनेकडे आलेले आहेत, जिव्हेकडे आलेले आहेत. जिव्हेचं वर्णन करतात. काय म्हणतात कवी, जे परेची बोलकी, स्वामींची जीभ कशी आहे, ज्या जिभीने परावाचा बोलल्या जाते अशी ते जीभ आहे, परा बोलते, म्हणून परेची बोलकी बोललेला आहे इथे. शब्दांची घडावणी निकी, शब्दांची घडावणी कशी आहे, निकी म्हणजे एकदम उत्तम प्रकारची शब्द घडावणी करून ती जीभ बाहेर फेकते प्रत्येक शब्दाला. रसा निवडी करी विशेखी रसना ते, रसांचा विशेष निवड करून नंतर ती बाहेर टाकते शब्द, पुढच्या व्यक्तीला आकर्षून घेते स्वतःकडे, अशी ती जिव्हा आहे. मैसी खालिता साधली निकी, तैसी मिसुरी काळीमा नेटकी, की तारुण्याची आले उरकी, पुरुष लक्षण. मैसी खलिता साधली निकी, जणू काही खलिताने व्यवस्थित, मैसी म्हणजे शाई साधलेली आहे उत्तम प्रकारची, एकदम काळीशार. तैसी मिसुर काळीमा नेटकी, ज्याप्रमाणे पांढऱ्या शुभ्र कागदावर काळी शाई उठून दिसते, त्याप्रमाणे जे स्वामींचं मिसूर आहे, मिशी आहे, ती एकदम काळीशार आहे, नेटकी, उत्तम प्रकारचा रंग आहे. कशी वाटते मिशी स्वामींची, की तारुण्याची आले उरकी, जणू काही तारुण्याला उर्क आलेला आहे, म्हणजे त्याचा एक जो उत्कर्ष आहे, त्या उत्कर्षाला तारुण्य पावलेला आहे. पुरुष लक्षण तारुण्य एवढं उत्कर्षाला आलेलं आहे, त्याचं जणू काही द्योतकत्व आहे. हे मिसूर म्हणजे, हे जे मिशी आहे स्वामींची, हे त्याचंच द्योतक आहे, असं इथं कवींना सांगायचं आहे आपल्याला. कवण तो नासा वंशाचा आवो, जो सकळ सुंदर याचा रावो, तो उसास घालिता ठावो, सीनलया चैतन्या. कवी आता स्वामींच्या नासा वंश म्हणजेच काय तर नाकाकडे वळलेले आहेत. आता नाकाचं वर्णन करतात. कवण तो नासा वंशाचा आवो, काय त्या नाकाचा आवो म्हणजे काय, ऐट काय थाट म्हणावा त्या नाकाचा,
असं इथं कवी म्हणतात. जो सकळ सुंदर याचा राव, चेहऱ्यावरचं सर्व सौंदर्य कशावर टिकलेलं असते? नाकावर. आणि म्हणून कवी म्हणतात की काय त्या नाकाचा थाट म्हणावा. ते नाक सकळ सुंदर याचा राव म्हणजे राजा बनलेला आहे. तो उसास घालिता ठाव सिनल्या चैतन्या. आणि हे जे स्वामी आहेत यांचं जे चैतन्य म्हणजे जे काय शरीर आहे, शरीर म्हणजे काय तर मायेचं पूर आहे, म्हणून चैतन्य बोललेलं आहे इथं. हे जे चैतन्य म्हणजे स्वामींचं जे पूर आहे, शरीर आहे, हे जर सिनलं तर काय होते? उसास घालिता ठाव सिनल्या चैतन्या, म्हणजे थोडासा विश्रांत पावते. हे जे मायापूर आहे, ज्यावेळेस त्या नाकाने दीर्घ श्वास घेतला गेला की हे जे मायापूर आहे हे उसास घालिता ठाव म्हणजे काय तर थोडासा आराम मिळतो याला, पुन्हा ताजेतवानं होते हे शरीर त्या नासावंशातून दीर्घ श्वास घेतला तर. असं ते नाक दिसायलाही सुंदर आणि कामही सर्वात महत्वाचं करते. नाकच जर बंद असेल तर श्वास नाही घेतला तर माणूस मरून जातो. महत्वाचं काम सगळ्यात नाकाचं आहे, श्वास घेणं. आणि सौंदर्यामध्ये जर पाहायला गेलं तर नाक चांगलं असेल तर माणूस उठावदार दिसतो. म्हणून सौंदर्यामध्ये पण नाकाचं एक काही वेगळीच थाट आहे, काही वेगळीच ऐट आहे. आणि शरीरासाठी जरी पाहायला गेलं तर नाक खूप महत्वाचं आहे, कारण श्वास त्याच्यामुळेच येतो. श्वासच नाही आला तर शरीर काय जिवंत राहणार आहे का? हे शरीर लगेच मरून जाईल. कारण हे शरीर जे चाललेलं आहे या नाकामुळे तर चालू आहे. श्वासोश्वास नाकच घेतो, नाही तर आपलं हृदय बंद पडून जाते. हृदय बंद पडलं म्हणजे सगळं संपलं. म्हणून नाक महत्वाचं आहे असं इथं कवींना सांगायचं आहे. दोन्ही महत्वाचे मुद्दे कवींनी एका ओळीमध्ये सांगितलेले आहेत नाकाचे. सरळ प्रसन्न विशाळ राजीव लोचन, तयासी उपमा त्रिभुवना माझी नाही. सरळ प्रसन्न विशाळ राज विलोचन, राजीव लोचन, सरळ आहेत, सुप्रसन्न, चेहरा तर सुप्रसन्न आहेत, डोळे पण प्रसन्न दिसत आहेत स्वामींचे, विशाळ आहेत असे ते त्या स्वामींचे लोचन म्हणजे डोळे आहेत. राजीव म्हणजे काय तर सुंदर, सुंदर असे लोचन स्वामींचे आहेत. आणि त्यांना उपमा देण्यासाठी या त्रिभुवनामध्ये अशी कोणती गोष्टच नाही की त्याची उपमा मी स्वामींच्या डोळ्याला देऊ शकेल. काढुनी कर्पुराचे बीज, शुभ्र मुक्ता फळाचे तेज, चांदनियाचे निज एकत्र किजेल. काढुनी कर्पुराचे बीज, जे कापूर असतो पांढरा शुभ्र त्याचंही बीज म्हणजे एकदम गाभा काढून, शुभ्र मुक्ता फळाचे तेज, एकदम पांढरा शुभ्र मुक्ता फळ म्हणजे मोती आहे त्याचंही तेज काढलं. चांदनियाचे निज एकत्र केले, जे चांदण्याचं तेज आहे ते पण एकत्र केलं. आणि असं एकत्र करून काय काय आहे नेमकं तर ते बाकीचं पुढच्या ओळीमध्ये सांगतात. तेने वर्तू कमळदळा, दिजेल नियाळिया पघळा, तेज कालवुनी इंद्रनीळा, माझी बुबळे की जती. तेने वर्तू कमळदळा, कमळदळाचं जे वर्ण आहे त्याला दिजेल अनियाळ्याच्या पघळा, जे तीक्ष्ण टोकदार पवळा आहे त्या पवळ्याला जर वर्ण दिला कमळदळाचा, तेज कालवुनी इंद्रनिळा, इंद्रनिळाचं जे तेज आहे तेही कालवलं, माझी बुबळे की जती, असं सर्व कालवून त्याचे बुबळ जरी केले तर आता बाकीचं वर्णन पुढच्या वेळीमध्ये येते पुन्हा. आणि अशोकाचा पल्लवी, जे रंग छाया हवावी, ते दोह सेवटी बरवी, दिसती जरी. अशोकाच्या पल्लवी जे रंगछाया असते त्याची जे दोही सेवट आहेत त्याची बरव जी आहे ती बरव पण या डोळ्याशी बरोबरी करू शकत नाही. अशोकाचा पल्लवी जे रंगछाया हवावी, ते दोह सेवटी बरवी, दिसती जरी. आता जरी म्हटल्यानंतर पुन्हा पुढच्या ओळीकडे जावं लागणार आहे, त्यावेळेस आपल्याला सर्व अर्थ कळून जाईल. कारण कवींना इथे वर्णन एक करायचं आहे, परंतु ते एक वर्णन 4-5 ओळ्यांमध्ये कवींनी लांबवत नेलेलं आहे.
आणि त्यामुळे आपल्याला एकदाच सर्व ओव्यांचा अर्थ पाहावा लागणार आहे. त्यावेळेस आपल्याला ते सर्व समजून जाईल की नेमकं हे वर्णन कशाचं चालू आहे, कशासाठी करतायत. त्यासाठी आपल्याला पुढच्या ओवीकडे वळावं लागणार आहे. तरी तया नेत्र कमळासी उपमा नव्हे सरिसी जे देखणेपणे स्वरूपेसी वेंझ घेत. तरी तया नेत्र कमळासी उपमा नव्हे सरिसी. एवढे सर्व उपमा दिल्या तरी पण त्या नेत्रकमळाची हे बरोबरी करू शकत नाहीत. कारण हे जे नेत्रकमल आहेत ते कसे आहेत, जे देखणेपणे स्वरूपेसी वेंझ घेत. देखणेपणा एवढा सुंदर आहे, एवढे ते डोळे सुंदर आहेत की जे देखणेपणा असतो त्या देखणेपणा पण जो आहे तो देखणेपणा पण स्वामींच्या या डोळ्यासोबत काय करत आहे, झेप घेत आहे. म्हणजे एवढे सुंदर डोळे आहेत की पाहिल्यानंतर जो व्यक्ती आहे तो आकर्षित होऊन जाईल. देखणेपणा पण त्यांच्यासोबत वेंझ घेत आहे, जणू काही स्पर्धा करत आहे. एवढे ते डोळे सुंदर आहेत की देखणेपणालाही त्याच्या मनामध्ये कमीपणा वाटायला लागलेला आहे, देखणेपणाही तिथे लज्जित झालेला आहे. एवढे सुंदर स्वामींचे डोळे आहेत असं इथे कवींना आपल्याला एकंदरीत सांगायचं आहे. हे आजचं सत्र आपण इथेच संपवूया. हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी सह्याद्री वर्णनाचं सत्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही सह्याद्री वर्णनाचं सत्र पाहू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सह्याद्री वर्णनाच्या एका नवीन सत्रासोबत. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.